तुमचं बाळ खूप रडते, रात्री घाबरते. हनुमान जयंतीला हे 5 उपाय करून बघा. फरक तुम्हालाच जाणवेल. नमस्कार मित्रांनो, सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. लहान मुलांची चिडचिड, रडणं, भीती आणि नीट झोप न लागणं. अनेक वेळा आपण पाहतो मुलं अचानक खूप चिडचिड करायला लागतात. कारण कळत नाही. कधी ते घाबरतात, कधी रात्री उठून रडतात. अशा वेळी आपण डॉक्टरांकडे जातो, औषधी घेतो. हे सगळं आवश्यक आहे. पण काही वेळा आपल्या परंपरेत सांगितलेले उपाय उपयोगी पडतात. म्हणूनच ते उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहेत. विशेष करून हनुमान जयंतीचा दिवस हे उपाय करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. आज मी तुम्हाला असे पारंपरिक उपाय सांगणार आहे जे खूप सोपे आहेत आणि अनेक लोकांनी अनुभवलेले आहे. सर्वप्रथम सर्वात पहिला उपाय, हनुमानजीच्या हारांचा धागा. तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात जा आणि अर्पण केलेल्या फुलांच्या हारातून एक छोटासा हार घ्या. हारातले फूल काढून घ्या आणि तो धागा घरी आणा आणि तो धागा मुलांच्या गळ्यात घाला. धागा घट्ट बांधू नका. मुलाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या परंपरेनुसार हा धागा संरक्षणाचा प्रतीक मानला जातो आणि असंही म्हणतात की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. दुसरा उपाय, मंदिरातील फूल गादीखाली ठेवणे. हनुमानजींना अर्पण केलेले फूल मंदिरातून आणायचे आहे. त्यातील थोडासा भाग मुलांच्या गादीखाली ठेवायचा आहे. हा उपाय विशेष करून त्या मुलांसाठी आहे ज्यांना रात्री भीती वाटते किंवा वारंवार उठून रडतात. यामुळे वातावरण शांत होतं आणि मुलांना सुरक्षित वाटतं. तिसरा उपाय, हनुमानजीचा सिंदूर. मंदिरात मिळणारा सिंदूर मुलांच्या कपाळावर छोटासा टिळा लावा. हे करताना मनात प्रार्थना करा, माझं मूल शांत राहो, निरोगी राहो. असं मानलं जातं की यामुळे मुलांची चिडचिड कमी होते आणि मन स्थिर होतं. हनुमानजीच्या मंदिरातला त्यांच्या पायाजवळचा जो सिंदूर असते तो मुलांच्या कपाळावर लावायचा आहे. चौथा उपाय, नाव जप आणि प्रेमाचा स्पर्श. रात्री झोपताना मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत जय हनुमान किंवा ओम हनुमंते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. हा उपाय आईवडिलांनी प्रेमाने करायचा. यामुळे मुलांना सुरक्षित वाटतं आणि त्यांचं ताण कमी होतो आणि झोप चांगली लागते. हा उपाय तुम्ही रोजही करू शकता. पाचवा उपाय, गोड प्रसाद. हनुमानजींना लाडू किंवा गूळ अर्पण करा आणि तो प्रसाद मुलाला थोडासा द्या. हा उपाय फक्त श्रद्धेचा नाही तर मुलांच्या मनात आनंद निर्माण करतो. मुलं आनंदी राहतात आणि त्यांची चिडचिड कमी होते. मित्रांनो, लहान मुलं ही देवाचं रूप असतात. त्यांना औषध जितकी गरजेची आहे तितकंच प्रेम, वेळ आणि आपली साथही महत्त्वाची आहे. हे उपाय श्रद्धेवर आधारित आहे, पण त्याचबरोबर योग्य आहार,
योग्य वेळेवर झोप आणि आईवडिलांचं प्रेम हे सगळं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा. आणि असा उपयोगी कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय बजरंगबली.